सादर करणार आहेत सन्माननीय महेश परबुआ आणि त्यांना पक्वाद साथ करणार आहेत ऋषी तमनकर. गजानन देसाईंनी हात ठेवला, मोहन मिस्त्रीने मार्गदर्शन केलं. तसं माझं या 20 वर्षात डबलवारी म्हणजे काय करायचं काय नाही, आक्रमकता म्हणजे काय, संयमपणा काय, हा माझा खूप जीवाभावाचा दोस्त मित्र आणि आम्ही लहानपणापासूनचे पक्वादाचे दोस्त महेश परब माझे गुरुवर्य खूप मन भरून आला धन्यवाद. पैसे परब आणि त्यांचे विद्यार्थी सहकार्य मित्रमंडळ सहकार्य मला इथे बोलून सत्कार केल्याबद्दल तुमचा त्यांचा आभार आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा एक विद्यार्थी आहे की तो फक्त मला रे म्हणू शकतो. रे महेश. आणि हे विद्यार्थ्यापेक्षा आम्ही मित्र खूप जवळचे आहोत. एकामेकाच्या अडले वेळी मी ह्या वाटेने जातो, रुपेशला हाक मारल्याशिवाय पैसा जात नाही. आणि हे नातं महत्व समीर म्हणा, सिद्धू आमचा आलाय मेस्त्री, ही सगळी आम्ही एकत्र मानतो. तू शिका कोणत्याकडे विषय येत नाही, तो दोस्ती तुमची महत्वाची. आता राहिला गुरुपौर्णिमेचा विषय. गुरुपौर्णिमे दिवशी स्टेटस लावायचं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म आणि गुरुचा फोटो लावायचा आणि स्टेटस लावून ठेवायचं. ह्या गोष्टी प्रत्येकाचा तो आत्माला तुमचा आदरभाव आहे, पण ह्या गोष्टीशी एकनिष्ठ राहणे हा तुमच्यातला गुणधर्म असला पाहिजे. तो 8 महिने गुरुजी काय करता मला माहित नसता. गुरुजीचा हॅपी बर्थडे लोक हॅपी बर्थडे करायचो, असे आम्ही असं बिनतात. कंडिशन हा जी बोलली ती गोष्ट खरी आहे ना. हा, त्यामुळे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे जर रोजचं असेल ना तर ते खूप महत्वाचं. माझा गुरु माझा आहे, मी त्याच्याकडे शिकतो आहे आणि तो आयुष्यभर माझ्या मागे आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नुसत्या गोष्टी तुम्ही ह्या आणि पैशाला सगळ्या गोष्टी मिळतात ना. 4 बोल लिहून दे 500 रुपये, हे अभंग लिहून दे 800 रुपये. ह्यात फक्त हा व्यवहार झाला, हे नातं नाही झालं. व्यवहार वेगळं नातं वेगळा हा विषय. तसं बोलत नाही मी हा विषय, पण जे माझे आहे ते तुम्ही माझ्या कुठल्याही गुरुजींना कॉल करून विचारा. महेश कुठल्याही गुरुजींना नंबर तुम्हाला आता देतो इथे, तुम्ही माझ्या कुठल्याही गुरुजींना कॉल करा. मी 10 वर्षापूर्वीचे संबंध माझे होते ते माझ्या आजही आहे. त्याला स्टेटस लावायची गरज नाही. ही सत्य घटना आहे. त्यामुळे सर्वांना की आपला तो देव एक करून घ्यावा. तुम्ही गुरुजींना फक्त आपला करून घ्या. माझ्या मध्ये सुभाष काका बसले तिथे, त्यांना विचारा. गजकाका आतमध्ये बसले. तुम्ही गुरुचं स्मरण करा. तुमच्या अंगात शक्ती जरी नसेल ना तरी तो पकवास आपोआप वाढला पाहिजे. हे गुरुचे आशीर्वाद. तुमचा आवाज कधी बसला असेल, तुमचा घोड भजनाला मुळे नसेल, अरे काय अचानक भजन आलं, तर तुम्ही फक्त स्मरण करा आणि फक्त पेटेला हात लावा. तुम्ही जर खरोखरच त्या गुरुचे भक्त असाल ना, तुमचा आवाज कुठून लागणार आणि काय तुमचा तुम्हाला देव जाणे लक्षात ठेवा. आणि हा अनुभव प्रत्येकाला असेल बघा. त्या गोष्टीचा अनुभव तुमच्या गुरु सदैव पाठीच असतो. फक्त तुम्ही गुरुजीकडे फक्त समोर फक्त उभे राहा. आता गुरुजी पाठवून आहे आणि मी पुढे चाललो, हे गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. मी मुळात मगाशी पण बोललो, मी गायक नाही. गायकाचा विषय का तुम्हाला सांगतो बघा. माझ्याकडे 18 मात्रा 17 मात्रा 19 मात्रा 5.5 मात्रा असे विद्यार्थी येतात. मग त्या विद्यार्थ्याला ट्रायल करण्यासाठी एखादा गाणं किंवा अभंग म्हणावा लागतो. मग काय तेवढे काय करणार, कोण बुवा आणणार काय. मग काय मी गाणं म्हणतो, तुम्ही वाजवा. या सगळ्या श्रेय बहुतेक चव्हाण बुवांचा भरपूर आहे. कारण चव्हाण बुवांकडे 22 वर्ष वाजवल्यामुळे ना हा अनुभव गाठीशी पडला की बाबा हे करूया. तुम्ही सन्मान दिलात, मान दिलात, काही चुकीचं बोललं, मी बोललेलं चुकीचं नक्कीच नसणार. जे आहे ते सत्य. तुम्ही मी का तुम्हाला बोलतो, एकनिष्ठ राहा. आयुष्यात तुम्हाला फळ देणारा गुरुजी आहे. तो गुरुजी कसाही असू दे, हे प्रति बोलतोय. गुरुजी कसाही असू दे, गुरुजी माझा असा आहे तसा आहे, एकही शब्द तोंडात आला तुमच्या तरी तुमची गुरुसेवा निष्फळ. त्यामुळे माझे बोलतो, आपला तो देव एक करून घ्यावा. देवाला तुम्ही फक्त आपलं करा, देणारा तो आहे. एक अभंग म्हणतो. अभंग ऍक्च्युली योगेश सरांचा प्रभूंचा.